सॉरी ते मी तू पडणार होतीस ना मागे म्हणून. नो नो इट्स ओके. ओवी ऐक ना ते प्लीज दादा मामाला नको ना दाखव प्लीज. ओके ओके चिल. नाही दाखवणार तुझ्या दादा बापाला. बस खा आता. अरे हे का आता केक. Yes, that's my favorite cake. Sir, ma'am, do you want anything more? No, thank you. All right. तू खा ना. नाही तुला खाताना बघून पोट भरलं माझं. म्हणजे पोट भरलंय माझं. तू खा मला बस झालं. ओके. श्रीनिवास ही बघ रिंग. ही रिंग इथे. ही रिंग इथे काय करते. अरे केक मध्ये होती ही रिंग. केक मध्ये काय. श्रीनिवास तुला माहिती आहे ना की असं केक मध्ये ठेवून वगैरे प्रपोज करतात. हो मला माहितीये. मी गावात राहतो याचा अर्थ असा होत नाही की मला काहीच कळत नाही. माहितीये मला ते केक मध्ये रिंग ठेवतात ते ह्याच्यात ग्लासात. हो ऑफकोर्स ऑफकोर्स. आता तू हिरोईन्सचे फोटो ठेवतोस म्हटल्यावर तुला माहितीच असणार ना. एक मिनिट. मी तेव्हाच तुला सांगितलं होतं ते फोटो माझे नव्हते ते मित्राचे होते. आणि ही रिंग तर मी अजिबात ठेवली नाहीये. मग अशी कशी आली ही रिंग इथे. अगं मग एक मिनिट. तू मला नाही मी काय मला काय वेळ नाही. मी मला काय. एक्सक्यूज मी मॅम. ॲक्च्युली ते दोन्ही केक सेम असल्यामुळे थोडीशी चूक झाली माझी. ॲक्च्युली हे ते पलीकडचं कपल आहे ना त्यांचं होतं ते चुकून तुमच्या टेबलवर आलं. आय एम सो सॉरी सर. सॉरी मॅम. मॅम मे आय प्लीज. या. अरे दादा असं केक मध्ये रिंग वगैरे ठेवताना समोरच्याला विचारत जाणार. तर इथे केवढी मोठी गडबड झाली असती. सॉरी दादा. सर खरंच चूक झाली माझी. पुन्हा अशी चूक होणार नाही. नाही मी पुन्हा असं कुठल्या तरी मुलीसोबत केक खायला कुठे जाणारच नाही. मे आय प्लीज. नकोच आपल्याला. सो सॉरी सर. नाही नको. हा आई ग. तू ये घे. अरे खा ना तुझा केक आहे. नाही मला नको. तुला आवडतो ना तू खा. मला केक नको. पण एक खूप शॉकिंग होता माझ्यासाठी. एनिवे थँक्यू फॉर दिस. का म्हणजे मी तुला प्रपोज करणं शॉकिंग का होतं. नाही म्हणजे मला नाही वाटलं की तुझ्यासारख्या मुलाला माझी सारखी मुलगी आवडेल. का आवडणार नाही. नाही म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं मला. हे बघ ओवी तू माझ्यापेक्षा वेगळी आहेस पण तू वाईट नाही सगळं. तू चांगली आहेस तू. थँक्यू. आता मी फक्त माझं मत सांगितलं त्याच्यावर थँक्यू कशाला. बिकॉज आपण आपल्या ओपिनियन्स नुसार लोकांना जज करतो आणि समोरच्याने आपल्याला जसं हवं तसंच वागावं असं आपल्याला वाटत असतं. बट देन समोरच्याची ओळख त्याचे लाईक्स डिसलाईक्स हे सगळं मागे राहतं. आणि हे सगळं ना श्रीनिवास मी इथे भारतात आल्यावर खूप जास्त बघितलं. बट एक सांगू तू तसा नाहीस. तू खूप वेगळा आहेस. म्हणजे तू असा लगेच कोणाला जज नाही करणार.
अँड ऑफकोर्स मी इथे आले होते तेव्हा तर उमाईच्या सांगण्यावरून तू बोलला होतास की तुला मदत लागली तर सांग मला. सो आणि तू अजूनही तसंच वागतोस, सो थँक्यू. नाही 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 नाही, बिल फक्त मीच दे. का असं का? तुमच्याकडे हे राईट्स फक्त पुरुषांना असतात का? आय मीन मुलीने पे केलं तर कमीपणा वाटतो? नाही अगं असं काही नाहीये. मी ते जस्ट नाही ना, मग आपण डच करूयात ना. नाही नाही नाही, ते डच वगैरे काही नको. ते इटालियन खाऊन पोट भरलंय माझं, आता डच वगैरे काही जाणार नाही मला, नको बस. नाही तसं नाही म्हणायचं मला. डच म्हणजे स्प्लिट करूयात बिल. अच्छा स्प्लिट तसं? अगं मग असं डायरेक्ट म्हण ना, आपण TTMM करूया. TTMM? तुला TTMM माहित नाही? तुला खरंच TTMM माहित नाही? नाही माहित. आता सांगशील का? काहीतरी आहे जे तुला माहित नाही. नाही नाही ठीक आहे, मी सांगतो. TTMM म्हणजे तुझं तू माझं मी. तुझं तू माझं मी. TTMM. काय 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 बोलू जा तुमका? हा मला हा मला काय नाही, मी आपलं हे असं जनरल ग. जनरल को मारू नको. बघ जनरल जनरल काय नसता तुमचा. हा माका सांगा, श्रीनू तुमका काय बोलला? काय कशाचं? ह्याच की ते का दुसरी कोणी पोरगी आवडता? हा अच्छा अच्छा, नाही नाही ना, मग तुमका काय कळला? काय हा मला नाही बाबा काय कळलेलं. मी आपलं एक जनरल विचारलं. हा ना, मग आता काय असला विचार मनात पण आणू नका. हा मी बरोबर प्लॅन केलेला. हा प्लॅन कसला? कशाचा? मुलाचं लग्न लावायचंय, बँकेत दरोडा नाही टाकायचा. ओ तुमका नाही कळणार हो. जा तुम्ही. मी कुठे जाऊ? मी काय म्हणतोय, लाली लाली मला कळेल असं सांग ना. वेळ आली की सांगताय ना. हा नाही बरोबर आहे तुझं. म्हणजे मला एक विचारायचं, वचकन अंगावर येऊ नकोस. म्हणजे मला काय म्हणायचंय, श्रीनूचं आयुष्य त्यालाच प्लॅन करू देत ना. हो तुमका कळत नाही, त्याच्या लग्नातच आपला भविष्य. हा हा नाही नाही नाही, आपलं भविष्य म्हणजे तुम्ही जा आता. जा जा म्हणताय ना. जा. तर ह्या काय सुकायचा नाही. झोपून तरी काय करायचा? काहीच सुधरत नाही माका. श्रीनिवास हा काय करतोय? काही नाही, ते आपल्या बॅग्स रिसेप्शनला ठेवल्या होत्या ना, मग काहीतरी काढून बिडून घेतलं असेल तर चेक करतोय. गॉड श्रीनिवास, सिरियसली असं काही नसतं. असं कोणी काही काढून नाही घेत. कम ऑन. तू काय वेडी आहेस का? तू पण चेक कर, बघ जरा. श्रीनिवास प्लीज, ते प्रोफेशनल असं काही नसतं. प्लीज ते नाही नाही राहू दे, मी बघतो. राहू दे. हे बघ श्रीनिवास, हे असं पोट भरून खाल्ल्यावर वॉक करणं मस्ट आहे. आपण ते तुम्ही काय म्हणतात सप्तपदी, ते सप्तपदी केलं पाहिजे. आता काय झालं हसायला? अरे सप्तपदी नाहीये ते, मग शतपावली म्हणतात त्याला. शतपावली. पण ते सप्तपदी पण असंच असतं ना, काहीतरी चालायचंच असतं ना. हा चालायचंच असतं ते, पण कळेल तुला लवकर. ओके. एक्सक्यूज मी दादा. दादा हा ऍड्रेस कुठे माहितीये तुम्हाला? मॅडम साठी फुलं घ्या ना. बाजूलाच आहे. अच्छा ओके, थँक्यू. नाही नाही दादा घ्या ना प्लीज, शेवटची फुलं उरली तो घ्या ना प्लीज. दादा घ्या ना. नाही नको आहे आम्हाला. ओ ताई, ही फुलं घेतली ना तर तुमची जोडी पण अशीच राहील, या फुलांसारखी टवटवीत. घ्या ना प्लीज प्लीज, घ्या ना. घ्या ना प्लीज प्लीज प्लीज. दादा घ्या ना प्लीज. बरं ठीक आहे, दे. कशाला? आपल्यात तसं काही नाहीच आहे. तुझ्यासाठी नाही घेत आहे, देवासाठी घेतोय. ओके
ओ बेटा हा थँक्यू दादा. आज ना काहीतरी भलतच घडतंय. बरं चल, इथेच 5 मिनिटावरच आहे ऍड्रेस. निघूयात आपण. लेट्स गो. हा. ओवी श्रीनिवास, हे ग मित्र म्हणून. ओ थँक्यू. चल आता लेट्स गो. मला ना आज खरंच कसं खूप दिवसांनी छान वाटतंय, मोकळं वाटतंय एकदम. बट आपण मज्जा करतोय, पण निशी काय करत असेल? ती ओके असेल ना? आय एम सो सॉरी निशी, आपण उशिरा आलो म्हणून मेसमधलं जेवण संपलंय. ठीक आहे, मी काहीतरी करायला घेते स्वयंपाक. नाही, एक सेकंड. मला सॅलड खायचंय, तुला तुझं डाएट फॉलो करायचंय. लेट्स सी, पण काहीतरी जुगाड करूयात ना. थांब. जुगाड? हो जुगाड. एग्स. नाही सर, ते नाही आपल्याकडे. सोयाबीन. तेही नाहीये सर. सर, यापैकी आपल्याकडे काहीच नाहीये. निशिगंधा, हे मुंबई आहे. इथे आपल्याला हवं तर एक माणूस आपल्या दारापाशी देऊन जाईल. सर, पण मी असं कधी बाहेरचं खाल्लेलं नाहीये. हा, म्हणजे घरच्या बायकांना कधीतरी बदल म्हणून बंधू काका बनवतो जेवण, तेवढंच. ओके. सर, खरंच सांगते, खूप छान बनवतो तो जेवण. त्या दिवशी बघा, तुम्ही माझ्याशी बोलायला आला होतात घरी, तेव्हा त्याने पोपटी बनवली होती. सर, काय सांगू, इतकी छान बनवली होती ना. त्यामुळे सर, असं बाहेरचं खायची कधी सवयच नाहीये, म्हणजे कधी खाल्लंच नाहीये आम्ही. डोंट वरी निशिगंधा, इथे घरच्यासारखं उत्तम जेवण बाहेर सुद्धा मिळतं. तू ना तुझ्या फक्त गेमवर कॉन्सन्ट्रेट कर, फोकस कर. बाकी सगळं माझ्यावर सोड. ओके? येस. हॅलो, आम्ही आताच एक ऑर्डर प्लेस केली आहे. हो, नीरजच ते. त्यात फक्त सॉल्ट आणि पेपर मला वेगळं द्या. आणि सॅलडमध्ये ना सॉसेस खूप मिनिमम हवं, खूप कमी हवेत मला. ऐक, तू तू हो पुढे, मी लाईट लावतो. हो. उफ. श्रीनिवास, हा, काय बघतोयस? श्रीनिवास, हा, व्हॉट? काय नाही, ते अजून खोली कुठे आहे ते बघतोय. अरे, स्टुडिओ अपार्टमेंट आहे, असंच असतंय. अजून रूम्स नसतात. असेच असतात म्हणजे? हे असं कसं आपण, तू मी असं आपण हे असं एकत्र कसं काय राहणार ना? अरे हो, काय प्रॉब्लेम आहे त्यात? तर तुमचं घर जर लहान असतं तर तुम्ही सगळे एकाच रूम मध्ये राहिला असतात ना. आणि मोठ्या सिटीज मध्ये असंच असतं, थोडं ऍडजस्ट करावं लागतं श्रीनिवास. हो हो, नाही नाही, ते तर आहे, ते ठीक आहे, पण असं मी 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 असं कधी राहिलो नाही ना कुठल्या मुलीसोबत एका खोलीत, म्हणजे एका घरात असं मी. अरे मग आता राहा. गा आता राहा काय? तू असं डायरेक्ट कसं बिंदासपणे बोलतेस? अरे, लंडन मध्ये आम्ही फ्रेंड सोबत खूप नाईट आउट करतो.
म्हणजे तिथे तिथे मुलं पण असतात? हो, मुलं पण असतात. बट तू कधी नाईट आउट नाही केली? नाही नाही, अरे असं कसं, केलेत मी पण, खूप नाईट आउट केलेत. हा पण तिथे फक्त मुलं असतात, मुली आम्ही मुलं मुली एकत्र नाईट आउट करतो. हा हो, पण आम्हाला आमच्या बाउंड्रीज माहिती आहेत. पण तू असा का विचार करतोयस? आपण फ्रेंड्स आहोत ना. ऍक्च्युअल आय नो की मी तुझ्यापासून सेफ आहे आणि तूही माझ्यासोबत सेफ आहेस. मैं तुम्हारी इज्जत पे हाथ नहीं डालूंगी. अरे सो बी कम्फर्टेबल मिस्टर श्रीनिवास. हाँ चल बाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. सो प्लीज कनी. हो, काही टेन्शन? टेन्शन नाही, आणि तसंही तुम्ही आहात सोबत तर काय टेन्शन. एवढी ना बात. घरच्यांची आठवण येणारच, पण आता सगळं विसरून तुला फक्त गेमवर फोकस करायचं. आय एम टेलिंग यू, ही तुझी लाईफ बदलणार आहे. लेट्स गो फॉर इट. बॅग ठेव तिकडे, आपण जाऊयात तिकडे. रॅकेट घे, रॅकेट घे. चल. वेलकम. आप सभी जानते हैं कि आप यहाँ पर क्यों हो, क्योंकि आप वो चुनिंदा प्लेयर्स हैं जिनसे सिर्फ हमें नहीं बल्कि पूरे देश को आशा है. And this court is waiting for you. वेलकम टू द कॅम्प. आता तुझी खरी परीक्षा सुरू होणार. Once you enter here, you will be able to leave only in the evening. We introduce our assistant coach, Mr. Satyavan Dubey, Miss Rasika, and Mr. Neeraj Sachdev. Mr. Neeraj Sachdev, आपसे हमें बहुत सारी उम्मीद है, क्योंकि इन्होंने कम उम्र में ही बहुत सारे प्लेयर्स का करियर बनाया है. और आज इन्हीं की वजह से एक छोटे से गांव से एक प्लेयर सिलेक्ट हुई है. मिस निशिगंधा रघुनाथ खोत फ्रॉम कोकण. वी कैन कॉल हर कोकण कन्या, कोकणची मुलगी. आजपासून निशीच्या कॅम्पला सुरुवात होईल. वेगळी माणसं भेटतील, आणखी काहीतरी वेगळा शिकात. ह्या एक एक पाऊल माझ्या निशिक स्वप्नापर्यंत घेऊन जाईल. उमा, हा, कसलं विचार करतास? नाही काय नाही. कसलंच नाही. असं कसा? आता तर तुमच्याकडे विचार करू कारणच असता. निशीन खाल्लान का नाही, निशी बरा असताना, हो ना? उमा माझा ऐका, काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. आजपासून त्या अभ्यासात अडकला जायत. होय. उमा, हा, उद्या दुपारी काही करून अभिषेक होणं गरजेचं आहे. ते जेवणाची सुट्टी असते ना, तेव्हा वेळ काढून सांगा निशीला. तुम्ही काय काळजी करू नका, उद्या होईल देवाचा अभिषेक. कसा काय तुम्ही बघताय. अभिषेकाक उशीर नको आणि कुठला विघ्नही नको.